अनेक वर्ष मी जे कार्यक्रम घेत होतो कणकवली शहरामध्ये, तर त्याच अनुषंगाने आजची मी ही पत्रकार परिषद बोलवली आहे की अनेक शिक्षक असतील किंवा अनेक काही मुलांनी मला माझ्या मिसेसला म्हणजे माझ्या बायकोला फोनवरून कॉन्टॅक्ट करून किंवा माझ्या घरी काही शिक्षक देखील आले आणि सातत्याने विचारत होते की मुलांची मागणी आहे की समीर काका खाऊ गल्लीचा कार्यक्रम कधी करणार, समीर काका खाऊ गल्लीचा कार्यक्रम कधी करणार. आणि मुलांमध्ये थोडंसं संभ्रमावस्था निर्माण झाली होती पालकांमध्ये. आणि हे भेटल्यानंतर मी आणि माझ्या मिसेसने एक निर्णय घेतला की यावर्षीचा कणकवली एक दिवस लहान मुलांसाठी खाऊ गल्लीचा कार्यक्रम आपण 24 जानेवारीला घेतोय. या कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी म्हणून मी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. हा कार्यक्रम 24 जानेवारीला गणपती साना, आपलं जे रोजचं स्थळ आहे गणपती साना येथे समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित एक दिवस लहान मुलांसाठी खाऊ गल्ली कार्यक्रम आयोजन करतो. माझे सर्व मंडळाचे कार्यकर्ते, माझे प्रेमी या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करतात आणि सातत्यानं लहान मुलांना कुठेतरी वाऱ्यावर टाकता नाही हा मनामध्ये हेतू घेऊन मी आणि माझ्या मिसेसने, माझ्या बायकोने निर्णय घेतला. आणि या कार्यक्रमामध्ये खंड पडता नाही, कारण कणकवली शहराची जबाबदारी मी या सोशल कामामध्ये करतोय, त्याच्यामुळे माझी देखील जबाबदारी आहे माझ्या मिसेसची आणि माझ्या सर्वच कार्यकर्त्यांची आहे. म्हणून आजचा कार्यक्रम आपण ठरवला 24 जानेवारीला शनिवारी हा कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता गणपती साना येथे होईल. या कार्यक्रमाचं उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण लहान मुलांसाठी गेम झोन तयार करतोय. पाळणे म्हणा किंवा इतर जे काही झोपाळे मोठे वगैरे ते असतात ते मुलांसाठी आपण दरवर्षीप्रमाणे आणतोय. त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला 1000 मुलांना 50 रुपयाचं एक कुपन देणार. त्यामध्ये ते त्या स्टॉलमध्ये आपल्याला पाहिजे ते खाऊ शकतात. एकूण स्टॉल जे आपण ठेवतोय ते मोफत आहेत समीर नलावडे मित्रमंडळांच्या वतीने.